नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की नंदिनी मात्र आता जीवासाठी टिफिन घेऊन येते. तर तेवढ्यात मात्र तिथे विक्रम येतो आणि विक्रम सोबत रम्या पण येते. रम्या मात्र आता आधीच त्यांना सुनावते. तर तेवढ्यात आता पुढे काही बोलण्याच्या आधी विक्रम विचारू लागतो, इथे काय चाललं आहे नंदिनी, तू इथे का आली आहेस? तेव्हा मात्र आता नंदिनी सांगते, बाबा मी फक्त यांच्यासाठी टिफिन घेऊन आले होते. तर लगेचच रम्या म्हणू लागते, हो ना, मी पण हेच सांगत होते, पण ही नंदिनी काही ऐकते का कोणाचं? तेवढ्यात मात्र आता लगेचच पुढे विक्रम म्हणतो की इथे ऑफिसमध्ये कॅन्टीन आहे आणि इथे सगळं मिळतं. त्यामुळे आता पुढे मात्र इकडे नंदिनी पुन्हा एकदा विक्रमची समजूत काढण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मात्र लगेचच रम्याला आनंद होत असतो. इकडे विक्रम रम्यावर पण ओरडतो, तू इथे काय करते आहे? तुझ्या कामाचं काय? अर्धा दिवस तर असाही संपला आहे. तर तेव्हा रम्या लगेचच तिथनं जाते, हो हो मी करते माझं काम. तर दुसरीकडे मात्र आता जीवा आपल्या हातातली प्लेट नंदिनीकडे देतो आणि मी खाईन रात्री आल्यावर असं सांगतो. इतक्यात विक्रम म्हणतो, राहू दे आता खाऊन घेईन, खाऊन झाल्यावर माझ्या कॅबिन मध्ये येईल. त्यानंतर मात्र आता दोघेही जण खाली बसतात. इतक्यात मात्र त्यांच्याकडे बघतच आता विक्रम पुढे जाऊन काकांना आवाज देतो आणि सांगू लागतो की जीवाला चहा नाश्ता काय हवा असेल ते विचारत जा आणि त्याच्याकडे लक्ष द्या. असं म्हणून आता कितीही त्याच्यावर चिडला तरी शेवटी विक्रमचं बापाचं काळीज असतं आणि ते मात्र आता तो नकळतपणे दाखवून देतो आणि आपलं कर्तव्य पार पाडतो. दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की पार्थ मात्र आता काव्याला सांगतो की काउन्सिलरचा फोन आला होता, त्यांनी आपल्याला भेटायला बोलवलं आहे. तेव्हा काव्या म्हणते, हो तुम्ही सांगा त्यांना आपण जाऊया म्हणून. तर इतक्यात पार्थ तिला प्रश्न विचारतो, पण तुम्हाला डिवोर्स हवा आहे का? आणि हे ऐकल्यावर मात्र आता काव्याकडे काहीच उत्तर नसतं. दुसरीकडे मात्र आता जीवा आणि नंदिनी एकमेकींशी बोलत असतात. तेव्हा जीवा म्हणतो की काही केल्याने माझ्यावरचं गिल्ट कमी होणार नाही. तर दुसरीकडे जीवा तिथून निघून गेल्यावर नंदिनी स्वतःशीच म्हणते की तो हार पुन्हा आणून मी तुमचा मान सन्मान नक्की परत मिळवून देईल. आणि हेच मात्र ती मानिनीला सांगते आणि मानिनी म्हणते तू हे नक्की करशील आणि प्रेमाने तिला जवळ घेते. मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.